नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासणार आहोत NMS परीक्षा पेपर 2 सॅट यामध्ये गणित विषय आपण समजून घेणार आहोत। आणि आपला आजचा घटक आहे घातांक। घातांक व घनमूळ यावर आधारित सर्व प्रकारचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। बघा, प्रश्न पहिला 2019 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये हा विचारण्यात आलेला होता। 19,683 या संख्येचे घनमूळ किती। ॲक्च्युली आपण घन आणि घनमूळ पाठ करायला हवे, हरकत नाही। जर आपले घनमूळ पाठ नसतील तर घन कसे काढायचे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। दिलेल्या संख्येचे घनमूळ कसे काढायचे ते आपण पहिल्या उदाहरणामध्ये सविस्तर समजून घेणार आहोत। यानंतर शॉर्टकट पद्धतीने मी तुम्हाला ते सांगत जाईल। बघा, ही संपूर्ण संख्या लिहून घ्यायची आहे 19,683। बघा, आपलं घनमूळ काढायचं आहे म्हणजे सुरुवातीच्या तीन संख्या, घनमूळ म्हणजे तिसरा घातांक म्हणून या तीन संख्या या ठिकाणी आपण विसरायच्या आहेत थोड्या वेळासाठी। ह्या तीन संख्या सोडून द्यायच्या आहेत। त्यातील फक्त एकक स्थानच्या संख्येचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे। तो कशासाठी, तर यावरून येणाऱ्या घनमूळाचा एकक स्थानचा अंक आपण निश्चित करू शकतो। मग ज्या घनसंख्येच्या एकक स्थानी 3 असतो त्या घनसंख्येचं घनमूळ काय असू शकतं, तर बघा यासाठी आपल्याला 1 ते 9 पर्यंतचे घन या ठिकाणी पाठ असणं आवश्यक आहे। बघा, ज्या संख्येच्या घनसंख्येच्या एकक स्थानी 3 आहे तर त्याच्या घनमूळाच्या एकक स्थानी 7 अंक असतो। म्हणजे या संख्येच्या एकक स्थानी 7 हा अंक असणार आहे। बघा, 7 इथपर्यंत जरी झालं आणि जर आपण पर्यायावर लक्ष केलं तर 2 पर्याय या ठिकाणी बाद झालेले आहेत। फक्त आता 17 आणि 27 यापैकी आपलं उत्तर असणार आहे। आता आपल्याला दशक स्थानचा अंक या ठिकाणी शोधायचा आहे। तर मित्रांनो, दशक स्थानचा अंक कसा शोधायचा आहे, तर उर्वरित ज्या संख्या राहिलेल्या आहे, संख्या गट राहिलेला आहे, तर या ठिकाणी उर्वरित संख्येचा गट हा 19 आहे। आता 19 मधून कोणती घनसंख्या वजा जाते, तर बघा 19 मधून वजा जाणारी घनसंख्या 1 जाते आणि 8 जाते आणि 27 मात्र वजा जात नाही। 27 ही मोठी आहे म्हणजे 19 पेक्षा सर्वात लहान जवळची लहान घनसंख्या कोणती आहे, 8 आहे आणि 8चं घनमूळ किती आहे, 2 आहे। म्हणजे या ठिकाणी दशक स्थानचा अंक हा 2 असणार आहे। तर मित्रांनो, 19,683 याचं जे घनमूळ आहे ते किती आहे, 27 आहे, पर्याय क्रमांक 4। म्हणजे 27चा घन किती आहे, तर 19,683 आहे। अशा पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी निवडायचे आहेत। मित्रांनो, आता आपण दुसरा प्रश्न समजून घेऊया। या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे आपला, घनमुळामध्ये 729 अधिक घनमुळामध्ये 64 बरोबर किती। बघा, 729चं घनमूळ आपल्याला माहिती पाहिजे, तर 729चं घनमूळ आहे 9 किंवा कितीचा घन 729, तर 9चा अधिक या ठिकाणी 64 कितीचा घन आहे, तर 64 हा 4चा घन आहे किंवा 64चे घनमूळ किती आहे, तर 4 आहे। 9 आणि 4 बेरीज 13 येते। म्हणजे या ठिकाणी 13 ऑप्शन नंबर 3 दिलेलं आहे। आपलं ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा मित्रांनो, व्हिडिओ जर समजत असेल तर लाईक करा, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा। आपण संपूर्ण प्रश्न या ठिकाणी 25 प्रश्न समजून घेणार आहोत आणि हा घटक पाहिल्यानंतर तुम्हाला या घटकावर आधारित कुठल्याही प्रश्नामध्ये काहीही अडचण असणार नाही। बघा, तिसरा प्रश्न आहे, वजा 39,304 च्या पहिल्या वर्गाचा तिसरे मूळ। म्हणजे याचं घनमूळ काढायचे थोडक्यात। वरती जो असतो तो घातांक असतो आणि खाली जे असतं ते मूळ असतं। म्हणजे 39,304च्या पहिल्या घाताचे तिसरे मूळ म्हणजे घनमूळ आपल्याला काढायचे। वरच्या नंबर 1च्या गणिताची पद्धत या ठिकाणी आपण अवलंबणार आहोत। आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं वजा दिलेलं आहे। बघा, ऋणच्या बाबतीमध्ये एक नियम मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून देतो की आता याचं घनमूळ काढायचं आहे। बघा, जेव्हा घातांक ही समसंख्या असते तेव्हा जो मूळ आहे ते ऋण संख्येचं मूळ धनसंख्या येते आणि घातांक ज्यावेळेस विषम संख्या असते त्यावेळेस ऋण संख्येचं मूळ ही ऋणच संख्या असते। मग या ठिकाणी घातांक घनमूळ किती आहे, 3 आहे, बरोबर आहे। म्हणजे याचं जे उत्तर असणार ते काय असणार आहे, ऋण संख्या असणार आहे। सगळ्यात प्रथम बघितलं तर 4ही संख्या काय ऋण आहेत। याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत शॉर्टकट जाता येतं। बघा, बाय कट पद्धतीने पण या ठिकाणी 4ही संख्या ऋण आहे म्हणजे आपल्याला पुन्हा दुसरी स्टेप करावं लागणार आहे। आता याच्या संख्येचं घनमूळ काढायचं आहे म्हणजे सुरुवातीच्या त्या जे 3 संख्या एकक दशक शतक स्थानच्या त्यांना आपल्याला राऊंड करायचं आणि त्यांना आपल्याला विसरायचं, त्याचा एक गट करायचा। फक्त याच्यावरून एकच काढायचं आपल्याला की एकक स्थानच्या अंकावरून एकक स्थानचा अंक आपण या ठिकाणी शोधू शकतो। तर बघा, या ठिकाणी एकक स्थानी 4 आहे। मग अशी कोणती घनसंख्या आहे की जिच्या एकक स्थानी 4 असतं, तर बघा 4चा घन 64 म्हणजे या ठिकाणी या संख्येच्या एकक स्थानी 4 हा अंक असणार आहे, एवढं निश्चित झालेलं आहे।
आता राहिलेल्या संख्यावरनं राहिलेल्या अंकावरनं आपल्याला काय करायचं आहे, दशक स्थानचा अंक शोधायचा आहे. तर राहिलेल्या संख्या किती आहे, 39 आहे. मग 39 मध्ये कोणती मोठ्यात मोठी मूळ संख्या वजा जाते, तर बघा मोठ्यात मोठी शोधायची आपल्याला. बघा 39 मधून आपल्याला 1 पण वजा जाते, 8 पण जाते, 27 पण जाते आणि 64 जात नाही. म्हणजे 27 ही आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. दशक स्थानचा जो अंक आहे तो 27चे घनमूळ असणार आहे. 27चे घनमूळ किती येते, 3 येते. बघा वजा 34 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा वजा 34 आपला पर्याय क्रमांक 2 दर्शवतो. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा आता पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 कडे आपण जात आहोत. तुम्ही जर अद्यापही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये सुद्धा व्हिडिओ हा शेअर करा. बघा प्रश्न 4, 2x बरोबर 2चा वजा 1 घात आणि y बरोबर 2चा वजा 2 घात, तर x अधिक y बरोबर किती. बघा हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला कोणत्या नियमानुसार सोडवायचा आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम नियम आठवून घ्यावा लागणार आहे. बघा प्रश्न आपण या ठिकाणी लिहून घेऊया. x बरोबर 2चा ऋण 1 घात आणि y बरोबर 2चा ऋण 2 घात. तर याचा नियम मी तुम्हाला या ठिकाणी सर्वात प्रथम सांगतो. हा नियम असा आहे मित्रांनो, बघा a वजा m घात बरोबर 1/a अधिक m घात. ठीक आहे, या नियमावरती हा प्रश्न अवलंबून आहे. कसा तो बघा, सर्वात प्रथम आपण 1 ची किंमत काढून घेऊया. x बरोबर या ठिकाणी 1/2चा अधिक 1 घात म्हणजे तेच राहणार आहे, बरोबर आहे. म्हणजे x बरोबर 1/2 उत्तर मिळालं. आणि आता y बरोबर 1/2चा धन दुसरा घात म्हणजेच y बरोबर 1/4 हे तुम्हाला विचारलेलं आहे. आणि आता प्रश्न काय आहे, x अधिक y बरोबर किती. x अधिक y बरोबर किती म्हणजे x ची किंमत आपल्याला माहिती 1/2 अधिक y ची किंमत 1/4 यांची बेरीज करायची. बघा सर्वात प्रथम अपूर्णांकाची बेरीज करत असताना छेद समान असावे लागतात. मग या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम छेद समान करूया. तर या ठिकाणी छेद 4 आहे आणि हा जो 2 छेद आपल्याला 4च्या स्वरूपामध्ये रूपांतरित करता येतो. म्हणजे या अपूर्णांकाला जर 2 ने गुणलं तर आपल्याला छेद समान. बघा 2 दुणे 4 आणि 2 1 2 अधिक 1/4. बघा छेद समान झालेला आहे. या ठिकाणी 4 घेऊया आणि अंशांची बेरीज 2 अधिक 1 3 म्हणजे 3/4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा पर्यायामध्ये 3/4 ऑप्शन नंबर 1 दर्शवतो. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रश्न 4 झाला आपला की जो 2019 मध्ये झालेल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. आणि प्रश्न 5 बघा 2020 मध्ये सेम पॅटर्नचा क्वेश्चन आहे. अतिशय आपण तोच नियम या ठिकाणी लागू होत आहे. बघा फक्त या ठिकाणी थोडासा वेगळ्या पद्धतीने तो नियम आपल्याला अप्लाय करायचा आहे. बघा तो पण सांगतो कसं करायचं ते. बघा कंसामध्ये वजा 2/3 कंसाचा घातांक वजा 2 अधिक, बघा चिन्हांकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. 1/2 सगळा खेळ हा चिन्हांचा आहे. घातांक वजा 1 वजा कंसात 1/3 घातांक वजा 1. बघा यासाठी नियम कोणता आहे, तर या ठिकाणी कोपऱ्यात नियम देतो. बघा जसा वरती नियम होता त्याच पद्धतीने नियम या ठिकाणी दिलाय. बघा a/b कंसाचा घातांक वजा m जर असेल, म्हणजे a आणि b कुठल्याही 2 संख्या असतील आणि m सुद्धा कुठलीही एक संख्या असेल, तर जर हा घातांक ऋण असेल, जर त्या धन करायचा असेल तर या ठिकाणी b/a कंसाचा धन घातांक हा नियम आहे. म्हणजे काय होतो, जर ऋण घातांक धन करायचा असेल तर आपल्याला अंश आणि छेद यांची काय करायची, आदलाबदल करायची. तेच या ठिकाणी करूया. बघा सर्वात प्रथम या ठिकाणी वजा चिन्ह तसंच राहिलेला हात लावायचा नाहीये. बघा 3/2 या ठिकाणी अंश आणि छेद यांची आदलाबदल केली. आता घातांक ऋण नाही तर घातांक काय झाला, धन झालेला आहे. अधिक येथे सुद्धा तेच करायचं आहे. 2 अंश आणि छेद 1 हा जो ऋण घातांक आहे तो काय झाला, धन झालेला आहे. वजा चिन्ह तसंच ठेवूया. बघा स्टेप बाय स्टेप गेलं तर सोपं आहे. आणि या ठिकाणी 1/3 आहे तर 3 अंश छेद 1
आणि या घातांकात या ठिकाणी धन झालेला आहे। आता या घातांकाच्या किमती लिहूया। बघा 3चा वर्ग 9, परंतु वजा 3चा वर्ग वजा 3 गुणिले वजा 3 काय होणार आहे, अधिक 9 होणार आहे। 9 अंश छेद 2चा वर्ग 4 अधिक बघा 2चा पहिला घात 2च आणि 1चा पहिला घात 1च, छेदात 1 नाही लिहिला तरी चालेल, लिहूया आपण, काही अडचण नाही। वजा तसंच ठेवूया, 3चा पहिला घात 3च आणि 3चा 1चा घात 1च। बघा या ठिकाणी सर्वात प्रथम या दोघांची बेरीज करूया, नंतर वजाबाकी करूया। ठीक आहे, बघा काय आहे ती बेरीज, या ठिकाणी छेद सारखा नाहीये, म्हणजे या ठिकाणी छेद समान करण्यासाठी याला 4 ने गुणावं लागेल, वरती सुद्धा आपण 4 ने गुणूया। ठीक आहे, बघा या ठिकाणी 9 अंश छेद 4 अधिक 4 छेद वरती 4 दुने 8, इथे पण तसंच करूया, याला 4 ने गुणूया आणि वरती सुद्धा 4 ने गुणूया। काय होते बघा, वजा छेद 4 आणि 4 त्रिक 12। बघा तिघांचा छेद समान झालेला आहे, मग तिघांपैकी एक छेद आपण या ठिकाणी लिहूया आणि वरती अंशांची बेरीज वजाबाकी जे काय असेल ते 9 आणि 8, उत्तर येते 17 वजा 12। बघा फायनल उत्तराकडे आपण पोहोचत आहोत। 4 छेदामध्ये तसेच आहे, 17 वजा 12 उत्तर येते 5, म्हणजे 5 अंश छेद 4। बघा 5 अंश छेद 4 आहे का पर्यायामध्ये, असायला पाहिजे पर्याय ऑप्शन नंबर 4। आपण 5 नंबरचं गणित सोडवत आहोत, गणित क्रमांक 5 आहे, ऑप्शन नंबर 5 अंश छेद 4 2020 मध्ये झालेल्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे। मित्रांनो हा प्रश्न MTS परीक्षेला सुद्धा विचारला जातो, या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला तुम्ही ह्या व्हिडिओचा संदर्भ घेऊ शकता। ऑप्शन नंबर 4 तुम्ही योग्य करायला हवं। बघा 2022 मध्ये झालेल्या परीक्षेत विचारलेला सोपा प्रश्न, 24,389 चे घनमूळ किती। बघा पाठ असेल तर काही हरकत नाही, पाठ नसेल तरी घाबरून जायचं कारण नाही। पहिल्या रूल्स प्रमाणे आपण या ठिकाणी जाऊया। बघा 24, परीक्षेमध्ये तुम्हाला ही संख्या पुन्हा लिहिण्याची गरज नाही, पेन्सिलच्या सहाय्याने डायरेक्ट तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये या 3 संख्यांना अशी अंडरलाईन करू शकता। यावरून एकक स्थानचा अंक काढायचा आहे आपल्याला। एकक स्थानचा अंक कोणता आहे तर बघा 729 म्हणजे 9, जर एकक स्थानी 9 असेल तर एकक स्थानी सुद्धा काय येतो 9च येतो, घनमुळावर सुद्धा एकक स्थानी काय येतो 9 येतो। आता हे 3 अंक सोडून द्यायचे आहेत, घनमूळ काढत आहोत म्हणून आपण, बरोबर आहे। वर्गमुळात आपल्याला 2 सोडावे लागतात, बरोबर आहे, आणि राहिलेल्या संख्येतून वर्ग वजा करावा लागतो। हे ठिकाणी घनमूळ काढतोय म्हणून आता राहिलेल्या ज्या 2 संख्या आहेत, 2 अंक आहेत, त्यापासून बनणाऱ्या संख्येमधून कोणतं मोठं घन वजा जातो ते काढायचं। बघा 24 आहे, मग 24 मधून 8 2चा घन आणि 27 3चा घन, मग 27 मोठे आहे 24 पेक्षा, 8 लहान आहे म्हणून आपण 8चा घनमूळ बघूया किती आहे 2 आहे। या ठिकाणी 29 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ज्यांचे 30 पर्यंत घनपाठ आहे त्यांना ही प्रक्रिया करायची गरज नाही। ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर। बघा आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया। क्वेश्चन नंबर 7 थोडासा विचार करायला लावणार आहे। याच्यामध्ये एक रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जेव्हा एखाद्या दशांश संख्येचा घन आपण करतो तर दशांशचे जे पॉइंट्स आहे ते 3 पटीने वाढतात, आणि जेव्हा एखाद्या दशांश संख्येचा घनमूळ आपण काढतो तर पॉइंट नंतरच्या जे संख्या आहेत त्या 3 पटीने काय होतात, कमी होत आहेत। बस एवढ्यावरच आधारित हे उदाहरण आहे। एवढा रूल्स जर तुम्हाला माहित असेल, जसं वर्ग संख्येमध्ये पॉइंट्स दुपटीने वाढतात आणि घनसंख्येमध्ये ते तिपटीने वाढतात। मग या ठिकाणी दिलेलं 49 13 यांना असं जरी वाचलं तरी सोपं जातं पाठ करण्यासाठी। 49 13 हा 17चा घन आहे, तर त्यांचं म्हणणं आहे की वर्गमुळामध्ये जर 0.0000 बघा मोजतो 2 4 1 2 3 4 5 5 0 आणि 4 ह्या संख्या 49 13 बघा, तर या ठिकाणी उत्तरामध्ये तिपटीने हे कमी व्हायला पाहिजे, बरोबर आहे। किती 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे पॉइंट नंतर 9 संख्या आहे। किती संख्या आहे 9 संख्या आहे, तर ह्या 9 संख्येला 3 ने भागायचं म्हणजे तिप्पट आपण त्याला म्हणतो, बरोबर की नाही। तिपटीने कमी व्हायला पाहिजे, 3 त्रिक 9 म्हणजे येणाऱ्या उत्तरामध्ये हे जे 17 उत्तर येणार आहे आपल्याला माहिती आहे, तर 17 हे उत्तरामध्ये पॉइंट नंतर 3 संख्या असायला हव्या, 1 2 आणि तिसरी संख्या 0 घेऊया म्हणजे 0.17 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला दिसतं 0.17 इज द करेक्ट आन्सर। चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर मित्रांनो सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका। बघा पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा क्वेश्चन आहे। या क्वेश्चन मध्ये थोडासा आपल्याला
बदल का प्रिंटिंग मिस्टेक मला वाटते बघा. 4/7 चे चौथे मूळ गुणेला या ठिकाणी 64/343 चे वजा दुसरे मूळ, सॉरी वजा तिसरा घात बरोबर 4/7 चा घातांक 3x अधिक 1. आता हे जे प्रश्न आहे हा प्रश्न पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं पाहिजे कोणत्या सूत्राचं इम्प्लिमेंटेशन या ठिकाणी झालेलं आहे. तर या ठिकाणी सूत्र आहे मित्रांनो बघा, जर या ठिकाणी a चा m-वा घात गुणेला a चा m-वा घात बरोबर a चा n-वा घात असेल तर m बरोबर n असं आपण लिहू शकतो. a चा m-वा घात बरोबर a चा n-वा घात म्हणजे पाया समान असेल आणि घातांक वेगळे असतील तर आपण ते घातांक इक्वल आहेत असं लिहू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला काहीतरी बदल करावा लागणार आहे बघा. या ठिकाणी पाया किती आहे 4/7 आहे, इथं सुद्धा 4/7 यायला पाहिजेत. नंतर आपण कसं बदलायचं ते मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगतो बघा. या ठिकाणी 4/7 आपण तसेच ठेवणार आहोत. चौथा घातांक गुणेला बघा 64 कितीचा वर्ग आहे किंवा कितीचा घातांक आहे ते आपण या ठिकाणी बघूया. बघा याला आपण 64 ला आपण असं लिहू शकतो 4 चा चौथा घात 4 चा तिसरा घात किंवा 4 चा घन 4×16 16×64 भागेला 343 म्हणजे 7 चा तिसरा घात बरोबर आहे. 7 चा तिसरा घात आणि वरती काय वजा 3 बरोबर आयतात असणार आहे. बघा या ठिकाणी 4/7 गुणेला या ठिकाणी पुन्हा एक कंस घेऊया बघा. या ठिकाणी 4/7 कंसाचा तिसरा घात कंस बंद कंसाचा वजा तिसरा घात बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1 घातांक बरोबर आहे. आता या ठिकाणी कंसाचा आणि कंसाच्या बाहेर घातांक यांची काय होतो गुणाकार होतो. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो की 4/7 कंसाचा चौथा घात गुणेला 4/7 3 त्रिक 9 कंसाचा वजा 9वा घात बरोबर 4/7 3x अधिक 1. बघा या ठिकाणी पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज होते. पाया समान असताना घातांकाची काय होते बेरीज होते. हा नियम पुन्हा एक दुसरा नियम आपल्या या ठिकाणी वापरायचा आहे. हा पहिला नियम या ठिकाणी आपण घेणार आहोत. दुसरा जो नियम आहे पाया समान असताना a चा m-वा घात गुणेला a चा n-वा घात बरोबर a चा घातांक m अधिक n हा एक नियम आपण या ठिकाणी वापरूया. म्हणजे काय होतं बघा या ठिकाणी 4/7 कंसाचा घातांक 4 अधिक वजा 9 बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1 घात. बघा पुढे जाऊया. वजा 9 आणि अधिक 4 उत्तर येतं वजा 5 म्हणजे आपण असं लिहू शकतो 4/7 कंसाचा वजा 5वा घात बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1 घात. बघा इथपर्यंत आल्यानंतर हे सूत्र आपल्या ठिकाणी आठवायचं. पाया समान आहे घातांक जरी भिन्न असतील तर ते आपल्याला इक्वल लिहिता येतात. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो वजा 5 बरोबर 3x अधिक 1 म्हणजे 3x अधिक 1 बरोबर वजा 5. सिंपल आहे मित्रांनो, गोंधळून जाऊ नका. बघा एक इथं प्लस आहे पुढे गेल्यानंतर ते मायनस होणार आहे म्हणजे 3x बरोबर वजा 5 वजा 1 उत्तर येणार आहे 3x बरोबर वजा 6 वजा 5 वजा 1 बरोबर वजा 6. 3 या ठिकाणी गुणाकारामध्ये पुढे गेल्यानंतर भागाकार होईल किंवा समीकरणाला 3 ने भागूया म्हणजे x बरोबर वजा 6 भागेला 3 3 1 3 3 2 6 वजाला वजा म्हणजे x बरोबर वजा 2 हे आपलं उत्तर असायला हवं. बघा x बरोबर वजा 2 1 ची किंमत विचारलेली तर वजा 2 ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. थोडासा पेशन्स ठेवून सोडवण्याचा हा प्रश्न होता आणि शांततेत सोडल्यास अचूक उत्तर येतं. गणित विषयाचा हा एक फायदा आहे, उत्तर नेहमी अचूक असतं, चुकण्याची चान्सेस खूप कमी असतात. बघा आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. प्रश्न क्रमांक 9 समजून घेत असताना
आपल्याला प्रश्न पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कोणता गुणधर्म किंवा कोणता नियम आपण वापरू शकतो याची कल्पना यायला हवी. बघा या ठिकाणी दिलेला आहे -3चा तिसरा घात गुणेला -1चा पाचवा घात गुणेला -2चा दुसरा घात. या ठिकाणी फक्त घातांक सम आणि विषम. जर घातांक सम असेल, ऋण संख्येचा घातांक जर सम असेल, एखादी ऋण संख्या आहे तिचा घातांक जर सम असेल तर त्याचं उत्तर धन संख्या येतं. आणि जर एखादी ऋण संख्या आहे आणि तिचा घातांक जर विषम असेल म्हणजे 3, 5, 7 अशा पद्धतीने असेल तर त्याचं उत्तर ऋण संख्या येतं. एवढ्याच नियमावर आधारित हा प्रश्न आहे आणि अतिशय सोपा आहे. सोपं कॅल्क्युलेशन आहे. काही सेकंदात तुम्ही याचं उत्तर करू शकता. बघा -3चा तिसरा घात गुणेला -1चा पाचवा घात गुणेला -2चा दुसरा घात. बघा इथं घातांक विषम आहे म्हणजे याचं जे उत्तर आहे ते ऋण संख्या असणार आहे. एवढं क्लिअर. मग 3चा तिसरा घात 3 त्रिक 9 9 त्रिक 27 म्हणजे -27 गुणेला. बघा या ठिकाणी घातांक विषम संख्या आहे. वजा म्हणजे 5 आहे म्हणजे विषम संख्या आहे म्हणजे याचा घातांक सुद्धा काय असणार आहे? वजाच असणार आहे. 1चा पाचवा घात 1च येतो परंतु तो कसा असणार आहे? -1 असणार आहे. बरोबर आहे. तो -1 असणार आहे. याला पण कंसामध्ये घेऊया. गुणेला बघा 2चा दुसरा घात घातांक समसंख्या आहे. -2 जरी असलं तरी उत्तर काय असणार आहे? धनसंख्या असणार आहे. +4 असणार आहे. मग आपण सोडूया. 27 गुणेला 27 ऋण गुणेला ऋण काय होणार आहे? धन होणार आहे. म्हणजे 27 × 27 धन 27 गुणेला 4. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 27 चौक 108 किंवा 4 7 28 हातच्या आले 2. बरोबर आहे. 4 दुने 8 आणि 2 10 जर पाढीपाठ नसतील तर. बघा 108 दोन पर्याय, एक धन आणि एक ऋण. मात्र आपण या ठिकाणी चिन्हांचा विचार केला असता धन 108 हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 ला आपण या ठिकाणी क्लिक करायला पाहिजे. आणि जर लाईक नसेल केलं तर लाईकच्या बटनाला सुद्धा आपण या ठिकाणी टच करायला पाहिजे. बघा यानंतर 10वा प्रश्न आहे. अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मांडणी करूया. अगदी सोपा आहे. एकदम चिल्लर क्वेश्चन आपण त्याला म्हणू. 2021 मध्ये विचारण्यात आलेला होता की बघा 6859 चे घनमूळ किती? म्हणजे तिसरे मूळ म्हणजे घनमूळ. बघा 3 संख्या. बघा या ठिकाणी 3 संख्या सोडून देऊया. त्यावरून एकक स्थानचा अंक आपल्याला क्लिअर होतोय. बरोबर आहे. एकक स्थानी 9 आहे म्हणजे याच्या उत्तराच्या एकक स्थानी सुद्धा किती असणार आहे? 9 असणार आहे. बघा या ठिकाणी जर तुमचे पाठ नसतील तर हे तुम्ही लिहून ठेवा. बरोबर आहे. आणि त्याचा उपयोग तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी करू शकता. एकक स्थानी सुद्धा किती येणार आहे? 9 येणार आहे. बघा या ठिकाणी एकक स्थानी 9 येणार आहे. म्हणजे एवढं निश्चित झालं की एकक स्थानचा अंक 9 आहे. 3 संख्या सोडून द्या. एकच अंक राहतो 6. मग 6 मधून कोणत्या संख्येचं घन वजा जाणार आहे? तर 1चा घन 1, 2चा घन 8 म्हणजे एकक स्थानी 1 असणार आहे. म्हणजे 19. बघा ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 11वा. 6 गुणेला 3 चा घातांक x बरोबर 324 तर x बरोबर किती? मित्रांनो या गणिताची मांडणी या पद्धतीने आपण करायला हवी. बघा 6 गुणेला 3 x चा वर्ग बरोबर 324. याचा जो घातांकाचा गुणधर्म आहे तर या पद्धतीने येतो. बघा a चा घातांक m बरोबर a चा घातांक n बरोबर m बरोबर n अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मांडता येतं. म्हणजे 6 गुणेला 3 sin त्रिक 18 x बरोबर 18 चा वर्ग 324 येतो. या पद्धतीने 18 समान झाले म्हणजेच आपण लिहू शकतो x बरोबर 2. म्हणजे x ची किंमत 2 आहे. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा. -1 चा चौथा घात गुणेला -1 चा 6वा घात. बघा ऋण संख्या जर समजा ऋण संख्येचा घातांक जर समसंख्या असेल तर उत्तर धनसंख्या येते आणि ऋण संख्येचा घातांक जर विषम संख्या असेल तर उत्तर ऋण संख्या येते. मग ह्या नियमावर हा उदाहरण सोडवायचं. बघा -1 चा चौथा घात गुणेला -1 चा 6वा घात. या ठिकाणी दोन्ही घातांक संख्या कशा आहे? सम आहे. म्हणजे या ठिकाणी 1 चा कितवा जरी घात केला तरी उत्तर 1च येतं. या ठिकाणी 6वा घात उत्तर 1 गुणेला 1 म्हणजे उत्तर येतं धन 1. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण समजून घेऊया सोबतच. प्रश्न 13वा. -49 13 या संख्येचे घनमूळ कोणते? बघा घनमूळ हे
ऋण संख्याच असणार आहे, बरोबर आहे. दिलेली संख्या वजा आहे, वर्गमूळ जर असेल ऋण संख्येचं तर धन मिळतं, मात्र घनमूळ असल्यामुळे हे काय असणार आहे, ऋण असणार आहे. म्हणजे उत्तर ऋण असणार आहे एवढं निश्चित. ऋण दोन संख्या आहे 17 आणि 13. तर एकक स्थानचा अंक आपल्याला या ठिकाणी ठरवून घ्यायचा आहे, की जो मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेला आहे की एकक स्थानी या ठिकाणी किती आहे मित्रांनो, 3 आहे. म्हणजे एकक स्थानी 7 असणार आहे उत्तराच्या. तर एकक स्थानी 7 असलेली संख्या या ठिकाणी आपण लिहूया. बघा, ऋण संख्या एकक स्थानी 7, 3 संख्या सोडून देऊ. राहिलेल्या संख्येतून कोणत्या संख्येचा घन वजा जातो, तर 1 चा घन 1, 2 चा घन 8, त्यामुळे 1 चा घन वजा जातो. म्हणजे वजा 17 हे या प्रश्नाचं उत्तर आहे, ऑप्शन नंबर 1. बघा, पुढचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया की घनमुळामध्ये 27 44 अधिक घनमुळामध्ये 40 96, म्हणजे या संख्यांचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे मित्रांनो. बरोबर, x आहे आणि येणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. बघा, 27 44 हे कोणत्या संख्येचं घनमूळ आहे ते आपल्याला पाठ असलं पाहिजे. पाठ नसेल तर आपल्याला ते काढता आलं पाहिजे, बरोबर आहे. तर काढता येणं सोपी पद्धत आहे. बरोबर, x आहे. बघा, 3 संख्या सोडून द्या, एकक स्थानी 4 आहे. म्हणजे या संख्येचं जे घनमूळ एकक स्थानी 4च असणार आहे. सोडून द्या 1, 14 चा घन किती येतो, 27 44 येतो, बरोबर आहे. अधिक त्यानंतर या ठिकाणी 3 संख्या सोडून द्या, एकक स्थानी किती आहे, 6 आहे. म्हणजे एकक स्थानी 6 असल्यानंतर या ठिकाणी एकक स्थानी सुद्धा 6च येणार आहे. उरली संख्या 1 या ठिकाणी आपण घेऊया 4 ही संख्या आहे. बरोबर, x आहे. म्हणजे 14 आणि 16 किती येतात, तर 30 येतात, बरोबर आहे. आणि x बरोबर 30 आलेले आहे. आता कशाचा वर्ग विचारलेला, 1 चा वर्ग विचारलेला आहे. म्हणजे या ठिकाणी x चा वर्ग म्हणजे 30 चा पण वर्ग करावा लागणार आहे. बघा, 1 चा वर्ग x चा वर्ग x चा वर्गच राहणार आहे. 30 चा वर्ग मात्र 2 शून्य आणि 3 त्रिक 9 900 होणार आहे. म्हणजे x वर्ग बरोबर 900, ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सॉरी, पर्याय क्रमांक 2 आपण म्हणूया. ऑप्शन ABCD मध्ये नाही, 2 मध्ये आहे. बघा, पुढचा प्रश्न, घनमुळामध्ये 343 अंश छेद 729. सोपा आहे. 1 ते 10 पर्यंतचे घन सर्वांचे पाठ आहे. 343 आणि 729. बघा, एकक स्थानी 3 असणाऱ्या संख्येचा घन 7 असतो. या ठिकाणी 7 चा घन 343 आणि 9 चा घन 729. बघा, 7 अंश छेद 9, ऑप्शन नंबर 4, पर्याय नंबर 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16, वजा 29 791 चे घनमूळ किती. बघा, वजा 29, मी मुद्दामून पुन्हा पुन्हा हे गणित लिहितो. पाठ असले तरी सुद्धा आपल्याला ही गणिताचे घनमूळ काढण्याची जी पद्धत आहे ती आपल्या अंगवळणी पडावी, पाठ व्हावी म्हणून लिहितोय. बघा, ऋण संख्या आहे म्हणजे उत्तर ऋण संख्या असणार आहे. पर्यायामध्ये ऋण संख्या एकच आहे म्हणजे 31 हेच आपलं उत्तर असायला पाहिजे. हेच आपलं उत्तर आहे, कन्फर्म. अशा पद्धतीने शॉर्टकट आपण उत्तरामध्ये वेळेची बचत करू शकतो. आता तरी पण मी तुम्हाला सोडवून दाखवतो. बघा, 3 संख्या अंडरलाईन करा. त्यातल्या पहिल्या एकक स्थानच्या अंकावरून एकक स्थानचा अंक निश्चित करा. एकक स्थानच्या अंकावरून एकक स्थानचा अंक 1 होणार आहे. राहिलेल्या संख्या ज्या आहेत त्यातून कोणत्या संख्येचा घन वजा जातो. बघा, 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64. तर 3 चा मोठ्यात मोठा घन वजा जातो. म्हणजे या ठिकाणी दशक स्थानी 3 असणार आहे. बघा, वजा 31, ऑप्शन नंबर 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, असे सोपे प्रश्न असले की याचा वेळ वाचवून अवघड प्रश्नासाठी आपण तो उपयोगात आणला पाहिजे. कट पर्याय पद्धत सगळ्यात बेस्ट पद्धत या ठिकाणी तुम्हाला उपयुक्त होऊ शकते. बघा, प्रश्न 17, 264 च्या वर्गाचे 5वे मूळ परिमेय घातांकाच्या स्वरूपात कसे लिहिणार. बघा, 264 च्या वर्गाचे, वर्ग म्हटल्यानंतर वर असतो. 264 चा वर्ग, वर्ग म्हणजे कितवा घात, दुसरा घात, आणि मूळ त्याच्या खाली लिहायचं असतं म्हणजे 5. कितवे मूळ, 5वे मूळ. बघा, 264 च्या वर्गाचे 5वे मूळ असं कुठे दिसते, तर ऑप्शन नंबर 3, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न 18. काय प्रश्न 18, 5 चा घातांक n बरोबर 625 तर n अधिक 2 बरोबर किती. बघा, सोपा प्रश्न आहे. लॉजिक या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे. बघा, 5 चा घातांक n बरोबर 625 म्हणजे 625 या संख्येचं घनमूळ कसं आहे. 625 संख्या कशी लिहू शकतो आपण. बघा, किती सोपं आहे. 625 कितीचा वर्ग आहे, 25 चा, म्हणजे 25 गुणेला 25 आपण लिहू शकतो, बरोबर आहे. आणि 25 कितीचा वर्ग आहे, तर या ठिकाणी 5 चा वर्ग आहे, बरोबर आहे. गुणेला या ठिकाणी 25 कितीचा वर्ग आहे, 5 चा वर्ग आहे. पाया समान असताना घातांकाची बेरीज होते म्हणजे 5 चा 4था घात बरोबर 625 येतं.
हे आपल्या लक्षात यायला पाहिजे। मग या ठिकाणी 5चा घातांक n म्हणजे n ची किंमत जर 4 असेल, n ची किंमत जर 4 असेल तर n अधिक 2 विचारलेलं आहे, म्हणजे n अधिक 2 म्हणजे 4 अधिक 2 उत्तर येते 6। उत्तर येते 6, ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19, वजा 1चा तिसरा घात गुणेला वजा 2चा दुसरा घात गुणेला वजा 3चा चौथा घात बरोबर किती? बघा, घातांक जर विषम संख्या असेल तर ऋण संख्येचा घातांक ऋणच येतो, म्हणजे वजा 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे, गुणेला 2चा दुसरा घात, घातांक समसंख्या आहे, ऋण आहे, म्हणजे 2चा दुसरा घात 4 येतं, म्हणजे उत्तर धनसंख्या येणार आहे, धन 4 गुणेला या ठिकाणी ऋण 3 आहे आणि घातांक मात्र समसंख्या आहे, म्हणजे उत्तर धनसंख्या येणार आहे। मग 3चा चौथा घात कसा काढायचा? सोपा आहे। 3चा चौथा घात म्हणजे या ठिकाणी 3चा वर्ग गुणिले 3चा वर्ग, 9 गुणेला 9, 9 9 81। कसा आला 3चा चौथा घात? मग 3ला आपण असं लिहू शकतो, बघा तुम्ही या ठिकाणी 3 गुणेला 3 गुणेला 3 बरोबर आहे चौथा घात, या 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9 म्हणजे 9 गुणेला 9। आपल्याला सोपं कसं जाईल ते बघायचे, गुणेला वजा 1 गुणेला 4 तसेच राहतील बरोबर आहे, आणि 9 9 81 बघा, वजा 1 गुणेला 4 1 4 4 8 32 किंवा 8 चौक 32 324, वजा 1 असल्यामुळं वजा 324 म्हणजे ऋण 324 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, जे की ऑप्शन नंबर 2 दर्शवतो, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। बघा, आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी समजून घेऊया। 27चा घातांक 4/7 या परिमेय घातांकित असलेल्या संख्येचा अर्थ पुढीलपैकी कोणता? त्याचा अर्थ मी सांगतो मला। 27च्या चौथ्या घाताचे 7वे मूळ, 27चा घातांक 4 आहे आणि त्याचं 7वे मूळ घ्यायचे, मग 27च्या चौथ्या घाताचे 7वे मूळ पर्याय क्रमांक 3 हे योग्य पद्धतीने वाचन आहे त्याचं, किंवा त्याचा अर्थ आपण म्हणू शकतो 27च्या चौथ्या घाताचे 7वे मूळ। बघा, आता प्रश्न 21 या ठिकाणी 0.004096 0.004096 अधिक 5.832 बरोबर x, तर वर्गमुळात x बरोबर किती? पहिल्यांदा याचे घनमूळ काढायचे आहे, याचे घनमूळ काढायचं आहे, त्याची बेरीज करायची आहे आणि मग त्याचं पुन्हा वर्गमूळ काढायचं आहे। बघा, 4096 कितीचा घन आहे हे आपल्याला आता माहिती झालेलं आहे, त्यामध्ये काही असं अवघड नाही, तरी पण आपण या ठिकाणी घेऊया तुमच्या प्रॅक्टिससाठी। बघा, 0.004096 बघा, आता यानंतर याचं घनमूळ काढायचं आहे बरोबर आहे, अधिक 5.832 चे घनमूळ काढायचं आहे बरोबर आहे। आता सर्वात प्रथम याचं घनमूळ आपण काढूया। याचं घनमूळ किती येतं? 4096चं घनमूळ आपल्याला माहिती आहे की बघा, एकक स्थानी 6 आहे तर 6 येईल बरोबर आहे, 3 संख्या सोडून द्या बरोबर आहे, या ठिकाणी 1 येतो, ठीक आहे, म्हणजे 16 अधिक, आता घनमुळामध्ये 3 पट काय होतं? दशांश चिन्ह कमी होतं, ठीक आहे, 3 पट पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत, म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आहेत? तर 1 2 3 4 5 6, म्हणजे 6/3 केलं तर 2 येतं, म्हणजे 2 नंतर पॉईंट यायला पाहिजे। 2 नंतर जर पॉईंट येत असेल तर उत्तर येतं 16.0.16। आता या ठिकाणी याचा घन आपल्याला काढायचा, एकक स्थानी 2 आहे, एकक स्थानी 2 आहे, म्हणजे याच्या एकक स्थानी 8 असणार आहे, 3 संख्या सोडून देऊ बरोबर आहे, 5 मधून 1चा घन वजा जातो बरोबर आहे। आता या ठिकाणी 3 आहे, 3 1 3 म्हणजे एक संख्येनंतर पॉईंट या ठिकाणी येणं अपेक्षित आहे, 3 पटीनं पॉईंट कमी होतात, म्हणजे 1.8। आता याची बेरीज करायची आपल्याला बरोबर आहे। बघा, याची बेरीज करत असताना बघा उभी मांडणी घेऊया, 1.8 म्हणजे 80, या दोघांची बेरीज करूया। बघा, 6ला 6 8 आणि 1 9, 1 साठी 1 म्हणजे 1.96 आपलं याचं उत्तर आलेलं आहे, x बरोबर 1.96। आता वर्गमुळात x म्हणजे या x चे वर्गमूळ आपल्याला विचारलेले, म्हणजे वर्गमुळात जर 1.96 असेल बरोबर आहे,
त्याला 196 गृहीत धरूया. 196 कितीचे वर्गमूळ आहे, तर आपल्याला माहिती आहे की हे 14चे वर्गमूळ आहे. कितीचे वर्गमूळ आहे, 14चे. आणि वर्गमुळामध्ये मात्र पॉईंट निम्मे होतात. किती होतात, निम्मे होतात. म्हणजे 2 ना भागायचं, बे एक बे म्हणजे 1 नंतर पॉईंट, म्हणजे 1.4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, जे की आपला पर्याय क्रमांक 3 दर्शवतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3.